ही सत्यता आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी योजना लाडकी बहीण योजना ह्या राज्यातल्या आमच्या महिला भगिनींकरिता सुरू केली, त्यातल्या आता काही दिवसानंतर ई-के-वाय-सी केल्यानंतर काही भगिनींचे पैसे त्या ठिकाणी प्रलंबित आहे. ह्या संदर्भात तातडीनं प्रशासनाची बैठक बोलविण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा अंगणवाडी सुपरवायझर यांच्या माध्यमातून ज्या आमच्या लाडक्या बहिणींचे, ज्या भगिनींचे पैसे त्या ठिकाणी प्रलंबित आहे, ते ई-के-वाय-सी अकाउंट्स व्हेरिफाय करून पुन्हा त्यांना कसे देता येईल याची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे. नाही, मला असं वाटतं की ई-के-वाय-सी करताना काही माहिती चुकीने त्या ठिकाणी चुकीची भरण्यात आली. त्यामुळे हे पैसे खात्यात जमा होणे बंद झाले असेल. तर ह्या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मी लाडक्या बहिणींना आवाहन करेल की प्रत्येक ग्रामपंचायतच्या आपल्या अंगणवाडी सेविकांना भेटून त्या ठिकाणी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स आणि संपर्क नंबर त्या ठिकाणी द्यावा. हा डेटाबेस सर्व पंचायत समितीच्या बीडीओ मार्फत आम्ही त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे मागितलेला आहे आणि लवकरच त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन करून पुन्हा एकदा ही रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल.